नमस्कार मैत्रिणींनो, सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे. तर मैत्रिणी, आज तुम्हाला दाखवणार आहे डबल तडका कढी. दह्याची कढी बनवणार आहे, पण डबल तडक्यावाली. अगदी सुंदर सोजवळ कढी बनणार आहे. तर नक्कीच पहा. मी तर रात्रभर दूध विरजणाला ठेवलं होतं आणि ते आता मस्त त्याचं दही बनलेलं आहे. आणि माझं पहिलं काही दही होतं त्याच्यात टाकलेलं आहे अजून दही. तर अर्धा लिटर मी दही लावलं होतं, तर त्यातलं थोडंसं ठेवलेलं आहे. म्हणजे अर्धा लिटरचं बनवणार आहे मी. पहिलंचं थोडं होतं, आत्ताचं थोडं म्हणून. हे पुरं दही मी आता एक घेतलेलं आहे. मस्त घट्ट दही बनलेलं आहे. त्याच्या गुठळ्या सोडून घेते आता मस्त अशा. हे बघा, छान अशा गुठळ्या सोडून घेते. आणि आता ह्याच्यात मी टाकणार आहे 1 चमचा भरून तांदळाचं पीठ टाकणार आहे. त्याला थोडंसं घट्टपणा येण्यासाठी तांदळाचं पीठ घालायचं. बघा, ही कढी तुम्ही वाटी वाटी पिऊ पण शकता. ही कढी भातावर, चपातीवर, भाकरीवर, कशावर खा. फार अप्रतिम लागतील. फार सुंदर बनवणार आहे आणि डबल तडक्यावाली. तर पहा तुम्ही कशा पद्धतीने बनवणार डबल तडक्यावाली. एकदम छान. डबल तडका म्हटलं का खूप खमंगपणा सुटतो त्या कढीमध्ये, म्हणून त्याला डबल तडका म्हणतात. तर आता इथे बघा, घट्ट तर आहेच. अजून थोडंसं पाणी ओतते मी त्याच्यात. आणि अजून छान असं गुठळ्या मात्र ठेवायच्या नाही. सर्व गुठळ्या फोडून घ्यायच्यात आपल्याला. रवी असली तर रवी पण घेऊ शकता तुम्ही, आणि रवीनी पण फोडू शकता. असं चमच्यानी किंवा पळीनी नाही फोडता आल्या ना, तर रवीनी करू शकता. घोसळू घेऊ शकता. पण गुठळी एक पण ठेवायची नाही. आणि टिप्स आहेत मधी, त्या पण लक्षात ठेवा. तुमची कढी फुटती कशी. मला बऱ्याचशा मैत्रिणींचं असं मेसेज येतात का ताई आमची कढी फुटती म्हणून. तर त्याचे ह्या व्हिडिओ पहा तुम्ही, तुम्हाला कळेल कढी का फुटती आणि का नाही फुटायला पाहिजे कढी. असं सर्व मी सांगणार आहे हे व्हिडिओमध्ये. नक्कीच व्हिडिओ पहा. पुढे टिप्स आहे, ती टिप्स लक्षात ठेवा. कढी न फुटण्यासाठी किंवा फुटण्यासाठी काय आहे, का फुटती ती, तर ते सर्व काय आहे तर नक्कीच मी व्हिडिओ पाहिला तर कळेल. तर हे घुसळून घेतलेले मी रवीनी पण आपलं ते दही छान. आता इथे मी भांडा घेतलेला आहे. आंबट आहे दही. आता ह्याला लागणारी सामग्री: कढीपत्ता आहे, खोबरं किसून घेतलेलं आहे, मिरच्या आणि कोथिंबीर आणि 1 लसणाचा कांदा. आणि मी घेतलेला आहे बघा, तुमच्या लक्षात माझ्या आलं नाही ते सांगायचं. आता पुढे गेल्यावर सांगते तुम्हाला. ते गेलं तिकडे, ते ना ठेवून दिलं. आता लवंग आहे, ती होती ती. तर आता पुढे गेल्यावर तुम्हाला सांगतेच. जिरं आणि मोहरी टाकायची. 1 पळी घालू तेल. लवंग टाकल्यामुळं काय, ह्या कढीला स्वाद फार छान येतो. वेगळी टेस्ट येते कढीला. मग लवंग फोडणीला 2-3 तरी 4 लवंग तरी घालायच्याच. खूप छान लागते ही कढी. कढीची टेस्ट वेगळी येते. आता मोहरी पण, जिरे वाजली होती जराशी, छान जरा तडतडली होती. जिरं पण टाकलेलं आहे. आता कढीपत्ता आहे तो टाकते. मिरच्या 4 उभ्या चिरल्या होत्या त्या टाकल्या. थोड्याशा हलवून घ्यायच्या, मस्त असं मिक्स करायच्या. आणि ते लवंग टाकलेली पहा. आणि हे लसूण टेचून टाकलं आहे मी. तर हे टेचून टाकण्याचे कारण, लसूण छान दाताखाली लागतं. ते लसूण कढी पितानी वगैरे तर मस्त लागतं, म्हणून लसूण टेचूनच टाकायचं. भरपूर सारी कोथिंबीर टाकलेली आहे. आणि खोबरं पण असं 2 चमचे होतं ते टाकलेले आहे. ओलं खोबरं असलं तर ओलं टाका. माझ्याकडे सुक्कं होतं, मी सुक्कं टाकलं. काही नाही प्रॉब्लेम, दोन्हीतून कुठलंही टाकलं तरी छानच होती कढी. तर मस्त मिक्स करायचे. त्याचा फोडणी छान बसली पाहिजे. आणि कढीमध्ये हिंग टाकायचाच मात्र मैत्रिणीनं. लक्षात ठेवा, कढीला हिंग हवी म्हणजे हवीच. हिंगाने फार टेस्ट छान येते. हळद अर्धा चमचा टाकायचा. तुम्हाला पांढरी जरी करायची असली तर मग हळद नाही टाकायची. तर पांढरी नाही करायची तर मग हळद टाकायची आपल्याला. तर मी आता पिवळी करणार आहे, तर म्हणून हळद टाकलेली आहे. छान तडका बसते. आता मी ओतून देते. त्याच्यावर मस्त सुगंध सुटलेला आहे त्या तडक्याचा. मस्त वाटतं एकदम. आहा. खरंच म्हणजे असल्या रेसिपी केल्या ना तर तडके छान बसले ना. हिंग, ते जिरं मोहरीची, अगदी खोबरं लसूण, हे मस्त तडका बसलेला आहे. आता आपल्याला किती घट्ट हवी ती पाहायची. जास्त पातळ हवी का जास्त घट्ट हवी का. पहा किती रंग सुंदर दिसते. आता जशी पांढरी कढी आहे पण आतमध्ये पिवळा रंग आहे त्याला. तर ही वा छान दिसती आणि खूप
असं बनवतानाच वाटतं प्यावा वाटी भरून असं. एवढी छान नव्हती कढी. बरेच प्रकार दाखवले होते मैत्रिणींनो कढींचे, तुम्हाला अजून पण प्रकार आहेत तर नक्कीच तुम्हाला तुमच्यावर शेअर करीत जाईल. भरपूर प्रकार आहेत कढ्यांमध्ये. ब्राह्मणी कढी आहे, परत ताकाची कढी आहे, दह्याची कढी आहे, परत गोड कढी, आंबट कढी, साखर घातलेली, गूळ घातलेली कढी, म्हणजे अनेक प्रकार आहेत कढींचे. आमसुलाची कढी, म्हणजे पहा भरपूर कढ्या आहेत. ह्या कढ्यांमध्ये मी वेगवेगळे प्रकार दाखवून तुम्हाला मध्ये ही तुम्हाला आवडली तर, तुम्हाला जर ही कढी आवडली तर नक्कीच नातेवाईकांना मैत्रिणींना शेअर करा अशा पद्धतीत. आणि मैत्रिणींना कढी फुटती का? रेश्माताईचा पुण्यावरून फोन आलेला मला, म्हणजे मेसेज आलं होतं का ताई आमची कढी फुटती म्हणून. रेश्माताई व्हिडिओ पाहत असला तर नक्कीच पहा. ही कढी फुटण्याचे कारण तुम्ही गुठळ्या सोडत नसणारे बरोबर पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलंच मीठ टाकता, उकळी यायच्या आधी मीठ टाकता, म्हणजे फोडणीला आपली दिली का झाले मीठ टाकून. असं कधीच करायचं नाही रेश्माताई. तुम्ही याला उकळी आली कढीला, सर्व काही झालं, आता कढीचा बंद करायचा आपल्याला. बंद केला तरी चालेल गॅस, आणि नंतर मग आपली कढी तयार झालेली आहे पूर्ण, नंतर मग मीठ टाकायचं. स्थिर झाली का कढी मग मीठ टाकायचं आणि मग उतरून खाली ठेवायची. मग कढी तुमची कधीच फुटणार नाही. परत तुम्ही 2 वेळा 3 वेळा गरम करा तरी फुटणार नाही कढी. आणि अशीच तुम्ही पहिलंच मीठ टाकलं ना तर कढी लगेच फुटणार, त्याचे शितड्या बनणार कढीच्या, आणि पाणी होणार आहे एका बाजूला पळून जाणार अशी कढी. आता डबल तडका देणार आहे मी. उतरून ठेवलेली आहे तिकडे, जराशी उकळायला आलेली होती ना तर बाजूला ठेवलेलं आहे मी. आणि आता मी तिकडे बारीक गॅस करून ठेवलेला आहे, उकळते ते. इथे बघा तडका देणार आहे डबल. आता हे डबल तडक्यामुळे ह्या कढीला ना फार खमंगपणा सुटतो, फार छान लागते कढी. तर इथे मी आता चमचाभर चांगलं तेल टाकणार आहे. तुम्हाला वाटलं फोडणीला साजूक तूप टाकायचं तर टाकू शकता मैत्रिणींनो. मी तेलच टाकलेलं आहे. तुम्हाला वाटलं आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही साजूक तूप टाकू शकता. तर आणि तुम्हाला गूळ घालायचा तर घालू शकता. मी गूळ घातलेला नाही. तर तुम्हाला आवडत असेल गोड थोडीशी तर मग त्याच्यात 1 चमचाभर गूळ घातला तरी चालेल. थोडीशी मोहरी, थोडीशी जिरी, बघा किती घातल्यावर थोडं पाव चमचापासून बी कमी. वाजले पाहिजे, छान फुलली पाहिजे छान ते दोन्ही पण. आणि मग टाकायची कोथिंबीर. पहा आपल्याला डबल तडका द्यायचा नाही. मग कशा पद्धतीने होते बघा डबल तडका. आता गॅस बंद केला मी. हे दोन्ही पण छान झालेले आहे दोन्ही तिन्ही. आता काय करायचं पहा, थोडीशी अगदी पाव चमचापासून मी चुटकीभर हळद आणि चुटकीभरच लाल तिखट टाकायचं. आता बाजूला ठेवते. परत कढीचं इकडे घेते आणि छान परत एकदा उकळी येऊन द्यायची कढीला. हे बघा मस्त अशी उकळी येऊन द्यायची. तडका झालेला आहे आपल्या तिकडे बाजूला. कढीला उकळी येऊ द्या. अजून फेस आहे कढीवरती. कढीचा पिवळा रंग दिसतच नाही आहे बघा, पांढरा दिसतोय ना तुम्हाला, मध्ये दिसता यायला लागले थोडं पिवळा रंग. तर कधी पहा आता हलवले का जराशी थोडीशी उकळी यायला लागली, कढी अशी का मस्त झालेली आहे कढी. मग आता उकळी यायला लागलेलीच आहे बघा. आता उकळी यायला लागली पहा. त्याचा तो फेस कमी व्हायला लागलेला आहे आणि आता छान उकळी यायला लागलेली आहे कढीला. कढीचा खमंगपणा घरामध्ये पूर्ण दरवळते माझ्या त्या फोडणीचा. खूप छान कढी बनलेली आहे, मस्त. अगदी भातावर वरपून खाऊ शकता, एवढी छान लागते. असं ढवळत राहायचं नाही तर ती फुटून जाणार कढी. तर उकळी आली का तुम्हाला सांगतेच लगेच. कढीला लक्ष द्यायचं, उतू जाऊन द्यायची नाही कढी. खूप लक्ष द्यायचं कढीला. कढी कशी लगेच होती, टाईम लागत नाही, म्हणून कढीच्या बाजूलाच उभं राहायचं. कढी उतू पण जाते पटकनी, कढी फुटती पण.
कढी खाली लागती पण पातेल्याला म्हणून हलवत राहायचं सारखं. हे बघा आता छान उकळी आलेली आहे. आता आपण टाकायचे मीठ, त्याला मीठ राहिले टाकायचं. हे मीठ टाकते, मस्त चवीनुसार मीठ टाकायचं. मी गॅस बंद केलेली आहे आणि हलवून घ्यायचं मस्त. मग आता घ्यायचा तो तडका आणि द्यायचा वरून. वाव, हा तडका भारी असतो आणि खरंच त्याचा खमंगपणा ह्या कढीत उतरतो. खूप छान कढी लागते, खूप टेस्ट त्याला आहे. तर मैत्रिणींनो, माझी कढी तुम्हाला आवडली तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझे मसाले आलेले आहेत, नवीन स्टॉक तुम्हाला घ्यायचा असला तर मी पुढे मसाले कसे बनवले ते दाखवलेले आहे. ते पण पहा पुढे, अजून थोडंसं पुढं आहे व्हिडिओ चालेल तर ते पण पहा. आणि तुम्हाला ऑर्डर करायचं असले स्क्रीनवर नंबर दिलेला आहे वरतीच, तो नंबर पहा आणि त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता. घरपोच फ्री डिलिव्हरी. मसाल्याविषयी सांगणार आहे तुम्हाला. तर मी मसाले बनवलेले आहे, स्टॉक नवीन आलेला आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर द्यायची तर देऊ शकता. मी या प्रकारे मसाले बनवते, संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवत आहे. चुलीवर भाजते मसाले, गावाकडे बनवते. बऱ्याचशा वस्तू बिना केमिकलच्या आहेत, आमच्या घरच्याच असल्यामुळं शेतात पिकवलेल्या बिना केमिकलच्या वस्तू आहेत. मी डंकावर कुठते मसाला दळत नाही चक्कीत. आणि सर्व 18 ते 19 गरम मसाले वापरलेले आहेत, हाय क्वालिटीचे गरम मसाले आहेत. त्याच्यामुळे कोणाला बी ऑर्डर करायची असली तर नक्कीच तुम्ही स्क्रीनवर नंबर देणार आहे, त्याच्यावर तुम्ही ऑर्डर करू शकता. आणि भरपूर काही मसाल्यांची नावं आहेत, भरपूर क्वालिटीचे मसाले आहेत. कांदा लसूण मसाला, मालवणी मसाला, आगरी मसाला, मिसळ मसाला, धने पावडर, जिरे पावडर, हळद पावडर, बरेचसे मसाले आहेत. गरम मसाला आणि सर्व मसाल्यांची फ्री डिलिव्हरी आहे. तर तुम्हाला मसाले घ्यायचे असले तर घेऊ शकता. आणि कढी कशी झाली ते बी सांगा आणि लाईक करा आणि सबस्क्राईब करा.